नमस्कार लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्याने काही गेल्या वर्षामध्ये अनेक योजना राबवलेल्या आहेत. परंतु त्यातील सर्वांच्या चर्चेत असलेली योजना म्हणजे आणि लोकप्रिय योजना म्हणजे मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण योजना. या योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडून आलेला आहे. आज आपण या योजनेची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही महिलांना फायदे होण्याचे भविष्यातील वाटचाल याबद्दल जाणून घेणार आहे. महाराष्ट्रातील सरकारने दारिद्र्य रेषाखाली आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना बनवण्यासाठी ही जीवनाची उंचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. या योजनेचा विशिष्ट ग्रामीण भागातील महिलांना उपयोग जास्त प्रमाणात होत आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देणे, त्यांची क्रयशक्ती वाढणे आणि त्यांना आत्मनिर्भर बनणे हा या योजनेचा उद्देश आहे. आणि या लाडक्या बहिणींना काही अपात्र केलेलं आहे. ज्या लाडक्या बहिणींना ज्यांचे उत्पन्न आणि त्यांच्याकडे 4 व्हीलर आहे, ज्यांचे उत्पन्न आणि जमीन जास्त प्रमाणात आहे, अशा लाडक्या बहिणींना अपात्र केलेलं आहे. आतापर्यंत सर्व लाडक्या बहिणींना हप्ते आलेले आहेत आणि आता सरकारने 2100 रुपये देण्याचे ठरवलेले आहे. आणि सरकारने आता सर्व लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार अशी घोषणा सांगितलेली आहे. सर्व लाडक्या बहिणी 2100 रुपयेचा हप्ता लवकरच घेणार आहेत आणि सर्व लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर लाभ घ्यायचा आहे. लाडक्या बहिणींचा लाभ घेण्यासाठी 2 ते 3 नियम लागू करण्यात आलेले आहेत. सर्व लाडक्या बहिणींनी पालन करण्याचे गरजेचं आहे, तरच तुम्हाला 2100 रुपयेचा हप्ता मिळणार आहे आणि सर्व लाडक्या बहिणीला 2100 रुपयेचा लाभसुद्धा मिळणार आहे. चला तर बघूया कोणतेही 2-3 नियम. वार्षिक उत्पन्न मर्यादित असणं गरजेचं आहे. ज्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे त्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपयेचा लाभ मिळणार आहे. वय आपलं मर्यादित असणं गरजेचं आहे. 18 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. सर्वांस अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणं गरजेचं आहे. बँक खाते आपलं लाभार्थी महिलांच्या नावावर बँकेत असणं गरजेचं आहे. या योजनेची अंमलबजावणी अत्यंत पारदर्शक पद्धतीने केलेली आहे. सरकारने डिजिटल माध्यमाचा वापर करून अर्ज प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे. आज अर्ज प्रक्रिया पात्रता महिलांच्या ऑनलाईन किंवा जवळच्या सेवा केंद्रामध्ये जाऊन अर्ज भरता येतो. पडताळणी अर्जाची छाननी करून पात्रतेमध्ये महिलांची यादी तयार केलेली आहे आणि पात्रता महिलांच्या बँकेच्या खात्यामध्ये थेट पैसे मासिक लाभार्थ्यांसाठी दर महिना 1500 रुपये देण्याचे सांगितलेले आहे. परंतु सरकारने ही रक्कम 2100 रुपयेमध्ये रूपांतर करण्याचे वाढीचे आश्वासन दिलेले आहे. आतापर्यंत प्रवास या योजनेची सुरुवात झालेला आहे. 9 वेळा लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये पैसे हस्तांतरित करण्यात आलेले आहेत. या योजनेचा लाभ राज्यातील लाखो महिलांना मिळणार आहे. एप्रिल महिन्याच्या लाभार्थ्यांनी यादी देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या व्हिडिओमध्ये यादी शेवटच्या सांगणार आहे. योजनेचे मासिक सामाजिक आर्थिक परिणाम. या योजनेमुळे महिलांच्या जीवनात अनेक आर्थिक स्वावलंबन. या योजनेमुळे महिलांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागत नाही. बचत क्षमता वाढत आहे. नियमित उत्पन्न मिळत आहे आणि महिलांना बचत करण्यासाठी सुरक्षितता केलेली आहे. शिक्षण आणि आरोग्य खर्च. अनेक महिलांना या पैशाचा वापर करून त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी लाडकी बहीण योजनेचा अत्यंत उपयोग झालेला आहे. लघु उद्योग सुरू करण्यात आणि महिलांसाठी या मदतीचा उपयोग छोटासा बिझनेस किंवा व्यवसाय करण्यासाठी सुद्धा झालेला आहे. सामाजिक स्थान वाढ. आर्थिक व्यवस्थेमुळे महिलांचा समाजात आणि कुटुंबात मान वाढलेला आहे आणि ज्या महिलांना खात्याला आपलं मोबाईल नंबर लिंक नाही त्यांनी 2100 रुपयेचा SMS येणार आहे. ज्या लाडक्या बहिणींनी मोबाईल नंबर लिंक केलेला नाही त्या लवकरात लवकर लाडक्या बहिणीने आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक करून घ्यायचा आहे. सर्व लाडक्या बहिणींना लवकरात लवकर 2100 रुपयेचा
सुरक्षितता नक्की मिळणार आहे. असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.